रामराम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोल काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज थोडक्यात जाणून घेऊया की टोमॅटोमध्ये जो फुटवा येतो हा चांगला फुटवा येण्यासाठी बेसल डोसमध्ये काय काय खतं पाहिजे. कारण तुम्ही आता बघा हा फुटवा किती जबरदस्त आलाय. एकदा कॅमेरा समोर घेऊन या तुम्ही. हे बघा, हा 40 दिवसाचा प्लॉट आहे. जवळपास 7 सप्टेंबरची लागवड आहे आणि 1 नंबर फुटवा आहे. फुलकळी सुरुवात झाली 40 दिवसामध्ये. तर मंडळी, याला जेव्हा लागवड केली याच्यामध्ये 10-26-26च्या 2 बॅग, 9-24-24च्या 2 बॅग, 0-24-24च्या 2 बॅग, सुपर फॉस्फेटच्या 2 बॅग आणि 2 कालाकीट टाकल्या होत्या 1.5 एकरामध्ये. तर हे जे काही भरखतं आहेत, हे भरखतं स्ट्रॉंग जर आपण दिले शेतामध्ये टोमॅटोला तर अशा प्रकारचे रिझल्ट दिसतात. आणि फक्त तेवढ्या भरखताच्या भरोश्यावरच नाही, पुढचंही नियोजन याच्यामध्ये वॉटर सोल्युबल खतांचं नियोजन प्रॉपर त्यांनी गायडन्स जे आम्ही केलं होतं अंबादास मामाला, त्यांनी ते फॉलो केलं आणि चांगल्या प्रकारे हा प्लॉट मेंटेन झाला. आणि विशेष म्हणजे हे तिसरं पीक आहे. मार्चमध्ये याच्यात आपलं टोमॅटो लागवड होती, जून जुलैमध्ये दोडका लागवड होती आणि दोडका विकून झाल्यानंतर आता 7 सप्टेंबरला टोमॅटोची लागवड आहे. एवढं 3 पिकं एका पाठोपाठ घेऊनही जर योग्य मार्गदर्शन असलं तर आपण म्हणजे कमी मशागतीमध्ये कमी पैशामध्ये आपण चांगल्या प्रकारे पिकं घेऊ शकतो. आणि टोमॅटोला हा जर आपण खतांचं योग्य नियोजन केलं तर फुटवा काढू शकतो. तर तुम्ही प्रॉपर नियोजन पाहिजे असेल तर श्री गजानन कृषी सेवा केंद्र बोरगाव काकडेला संपर्क साधा. श्री गजानन कृषी सेवा केंद्र बोरगाव काकडे, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा हे आमचा ॲड्रेस आहे. वेळ जर मिळाला तर तुम्ही इथे भेट देऊन मार्गदर्शन घेऊ शकता किंवा तुम्ही फोनवरही मार्गदर्शन घेऊ शकता. किंवा जर पॉसिबल झालं मी तर येणाऱ्या उन्हाळ्या प्लॉटमध्ये मी सबस्क्रिप्शन म्हणजे थोड्याफार म्हणजे एक महिन्याभराची फी असणार आहे, त्याच्यावर एक ऑनलाईन सबस्क्रिप्शन तुम्हाला ऑन करावं लागेल. त्याच्यातून तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन मिळेल. तर भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्रिप्शन थोडं उशिरा चालू करणार आहे पण प्रॉपर मार्गदर्शन असणार आहे, त्यामुळे आता फॉलो करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माहीत होईल की सबस्क्रिप्शन कधी सुरू होईल. धन्यवाद मंडळी. राम राम.